सकाळी 6 वाजता उठून गाण्याचा रियाज केला. नमस्कार, सुस्वागत. म्हणजे झोपून उठल्यानंतर वेगळा असतो आणि फ्रेश झाल्यानंतर वेगळा असतो. असो, मध, लिंबू आणि मस्त गरम पाणी असं जरा सकाळ सकाळ शेकत शेकत घसा शेकूया. आणि हो, ऑनलाईन मागवलेली ही कुर्ती खूप छान टर्नआउट झाली. खूप सुंदर आहे, जी तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. जवळजवळ 6-1 महिन्यानंतर घरात घेवड्याची भाजी बनते. सगळं चॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर करूयाच, बट कुकरमधून जी काही हवा निघत होती ना, भाई साहब, इथे माझी हवा टाईट झाली. कारण कुकर लिटरली थरथरत होता. 2 पावलं मागेच झालेलं बरं. बाय द वे, मी तो गॅस बंद केला. मला रिस्क नाही घ्यायची. नाही म्हणजे कसं आहे, आपल्याकडे ना वर्षोवर्ष पडलेले कपडे कोणीही लक्ष द्यायला मागत नाही. त्याचप्रमाणे आज मम्मीचा पायजमा शिवायला आली आहे मी. परवा आलेच होते तेव्हा एक लेडीज त्यांची 10-15 कपडे घेऊन आलेली. म्हटलं नको, राम आपण दुसऱ्या दिवशीच येऊया. भाऊची आज इच्छा झाली की ताई आज मिसळ पाव बनवशील का? मी म्हटलं नेकी और पूछ चलो भाई बनाते हैं. जास्त वेळ पण लागणार नाही. एकच आमटी केली, त्याच्यात फरसाण ऍड केलं की झाली मिसळ रेडी. मिसळ पावचा मसाला मस्ट. मिसळ पाव जेव्हा बनवायचा असेल ना, तेव्हा ऑन दी स्पॉटच आमचं डिसाईड होतं की आज मिसळ पाव बनवायचं. त्याच्यामुळे काहीच घरात भिजत ठेवता येत नाही, मग बाहेरून आणावं लागतं एवढ्या रुपयांना. भाऊ, तुझी गोळी हीच आहे का? फ्रीजमधून थंडगार कॅडबऱ्या काढल्यात, ते जरा बाहेर उबदार होऊ देत, नंतर खाऊया. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.